मोठी सत्ता आहे देवा. पंचमहाभूतावरती सत्ता आहे माझ्या बाळू मामाची. पंचमहाभूत सुद्धा मामाच्या हातात आहे देवा. आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर गर्व होतो महाराज. आमच्या गावात एक 80 वर्षाचं म्हातारं होतं. ज्याला भेटत त्याला सांगायचं मी हाय म्हणून माझी पोरं भाकरीवर तरी खातात, चटणी भाकर तरी खातात. एवढंच वाक्य बोलायचं देवा. म्हाताऱ्याला अहंकार होता. थोडा इको कमी करता जायचं. आणि एक दिवशी महाराज त्या म्हाताऱ्याच्या घरी मी गेलो. म्हणलं बाबा कसं चाललंय, कुठं गेली पोरं? बाबा म्हणतात कशाची पोरण कशाची ढोरं, मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात. आणि तेवढ्यात महाराज बाबाची सुई चहा घेऊन आली. मी म्हटलं ताई काय म्हणतात बाबा, तुमची काही काम करत नाही का लोक कोणाची? सुन म्हणते महाराज बरोबर आहे, आमचं म्हातारं आहे म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय. एकदा म्हातारं गेलं की तुपाशिवाय खाणारच नाही. हा देह सुद्धा मातीच आहे, पण गर्व मात्र महाराज आम्हाला किती आहे. आमच्या सद्गुरु संत बाळू मामानं उपदेश केला, राजा हो जगाच्या पाठीवरती जगायचं असेल तर नीती धर्मानं जगायला शिका. ऐका, कुणाचं वाठोळे करू नका, चोऱ्या करू नका, लबाड्या करू नका, कुणाला फसवू नका. हे शब्द माझ्या आदमापूरच्या राजाचं आहेत. हे शब्द माझ्या सद्गुरु बाळू मामाचं आहेत. आणि म्हणून मायबाप मामाच्या चरणावरती झुकल्यावरती जीवनाचं सोनं होतं. मामाच्या चरणावरती आल्यावरती निश्चित रूपानं आम्हाला आमच्या जीवनाचं साध्य आणि साधना कळते. ज्याप्रमाणे साधू संतांनी साध्य आणि साधना सांगितली ती साधना माझ्या सद्गुरु संत बाळू मामा सांगतात. किती लोकांचा उद्धार केला माझ्या मामानं. एकदा वाचून पहा माझ्या मामाचं चरित्र देवा. लीलामृत नावाचं पारायण एकदा करून पहा. अनेक लोकांचा उद्धार माझ्या सद्गुरु बाळू मामाने केला देवा. दुर्गाप्पाचा उद्धार केला, यंकाप्पाचा उद्धार केला, शिवाप्पाचा उद्धार केला, बापू शिंगारेंचा उद्धार केला देवा. ही ताकद माझ्या सद्गुरु बाळू मामाची. ऐका, फार मोठं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये आज आमचे कारभारी बाळू शिंगारे दादांच्या माध्यमातून बाबा बघा नंबर 14 या ठिकाणी संत बाळू मामाचा, बघा नंबर 4 या ठिकाणी आलाय. फार मोठी क्रांती आहे मामाची, फार मोठी लीला आहे देवा. मामाच्या दरबारात आल्यावरती कधी शंका मात्र मनात घेऊ नका. ज्याच्या ज्याच्या मनात शंका येते ना दादा, लक्ष द्या माझ्याकडं. मामाच्या दरबारात आल्यावरती निस्वार्थ भावनेने या. मामाच्या दरबारात आल्यावरती मनात शंका मात्र कधी आणू नका. का तर हा आदमापूरचा राजा सगळं बघतो आणि सगळं जाणतो. कुणाच्या मनात काय चाललंय सगळं जाणतो देवा. ऐका, एक दिवशी माझे मामा राधानगरीमध्ये पोतदाराच्या घरी आले. लक्ष द्या माझ्याकडे, शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो चरित्रातलं. फार मोठं चरित्र आहे महाराज मामा, फार मोठं. अरे धरतीचा कागद करावा, लेखणी करावी सगळ्या वनराईची, शाही टाकावी सगळ्या समुद्राची, आणि माझ्यासारख्या माणसानं लिहायला बसावं मामाचं चरित्र कधीच पूर्ण होणार नाही देवा, कधीच. मामाचं फार मोठं चरित्र आहे देवा. एवढं मोठं चरित्र मी सांगू शकत नाही, कारण काजव्यानं सूर्याभोवती काय चमकावं, काय चमकावं काजव्यानं. ऐका देवा, मामाचं चरित्र फार मोठं आहे. कितीतरी दिवस सांगितलं तरी समजायचं नाही किती लोकांचा उद्धार केला. एक दिवशी मामा राधानगरीत आले पोतदाराच्या घरी. अनेक भक्त मामाला भेटायला यायचे देवा.
कुणी तांदूळ आणायचं, कुणी गूळ आणायचं, कुणी फळे आणायचं. मामा फक्त त्याला उजवा हात लावायचे, भक्तांना